नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. मित्रांनो, एक अतिशय सुसज्ज अशी विमानवाहक युद्धनौका US मरीनची ही व्हिएटनामच्या किनाऱ्याजवळ गस्त घालत असते आणि पहाटेच्या वेळेला त्याच्यावरून एक जेट फायटर पायलट विल्यम प्लम नावाचा हा उड्डाण भरण्यासाठी तयार झालेला असतो. या फायटर पायलटनी 74 वेळेला आपलं मिशन पूर्ण करून व्यवस्थितपणे त्या युद्धनौकेवर परत आलेला असतो. 75व्या वेळेला तो उड्डाण भरतो आणि शत्रूच्या ठिकाणी जाऊन बॉम्बिंग करायला सुरुवात करणार इतक्यातच एक मिसाईल येऊन त्याच्या विमानाला धडकतं. त्याच्या विमानाचा स्फोट होतो. योग्य वेळी पॅराशूटचा उपयोग करून तो सेफली जमिनीवर लँड होतो. अर्थातच व्हिएटनाममध्ये उतरल्यामुळे त्याला शत्रू सैन्याकडून अटक होते. 6 वर्ष व्हिएटनामच्या जेलमध्ये काढल्यानंतर तो अमेरिकेत परत येतो. अमेरिकेत परत आल्यावर रिटायरमेंट घेऊन तो एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करत असतो. एके दिवशी संध्याकाळी आपल्या पत्नीबरोबर एका छान रेस्टॉरंटमध्ये एका टेबलवर डिनर घेत तो बसलेला असतो. तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की बाजूच्या टेबलवरचा एक व्यक्ती त्याच्याकडे अतिशय रोखून बघतोय. कॅप्टन प्लम हा लष्करी अधिकारी असल्यामुळे त्याला थोडंसं ते विचित्र वाटतं. इतक्यात तो व्यक्ती उठून त्यांच्या टेबलाजवळ येतो आणि कॅप्टन प्लमकडे बोट करून म्हणतो, नमस्कार, आपण कॅप्टन प्लम का? कॅप्टन प्लम ताठ मानेने उत्तर देतो, यस. त्याच्यावर तो व्यक्ती म्हणतो की आपण किटी हॉक युद्धनौकेवर कार्यरत होतात आणि एक जेट फायटर पायलट म्हणून काम करत होतात. 74 वेळा यशस्वी बॉम्बिंग करून आपण परत आला होतात आणि 75व्या वेळेला जेव्हा आपण बॉम्बिंग करायला गेलात त्यावेळेला आपलं विमान पाडण्यात आलं. कॅप्टन प्लम ताडकन उभा राहतो. म्हणतो, हे सगळं बरोबर आहे, पण इतकी डिटेल माहिती तुला कशी काय? ती व्यक्ती शांतपणे उत्तर देते, तुमचं पॅराशूट मीच पॅक करून तुमच्या विमानात ठेवत असे आणि बहुतेक इट हॅज वर्क प्रॉपरली. कॅप्टन प्लम अतिशय खुश होतो. त्याला एक घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, नक्कीच मित्रा, इट हॅज वर्क प्रॉपरली. म्हणूनच आज मी इथं जिवंत माझ्या पत्नीबरोबर डिनर घेतोय. तुझे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. त्याचे अनेक वेळा तो आभार मानतो. ती व्यक्ती आपल्या जागेवर परत जाते. कॅप्टन प्लमही आपल्या पत्नीबरोबर डिनर संपवतो आणि घरी परत येतो. त्या दिवशी रात्री मात्र कॅप्टन प्लम सारखा ह्या खुशीवरून त्या खुशीवर करत असतो. त्याला अजिबात झोप लागत नाही. तो अनेक वेळा आठवायचा प्रयत्न करत असतो. ही जी व्यक्ती आपल्याला आज भेटली होती, जी किटी हॉक युद्धनौकेवरचीच एक खलाशी होती, ज्याला आपण नेव्हीच्या ड्रेसमध्ये अनेक वेळा पाहिलं सुद्धा असेल, पण आपण त्याला कधीच नोटीस केलं नाही. आणि तो मात्र एक अतिशय महत्त्वाचं काम त्या डेकच्या खालच्या भागामध्ये करत असणार आहे. कारण डेकच्या खालच्या भागामध्ये अतिशय ॲडव्हर्स परिस्थिती असते आणि त्या ठिकाणी हे पॅराशूट चेक करून पॅक करून प्रत्येक वेळेला आणून विमानामध्ये लोड केलं जातं. तर त्या व्यक्तीचं मोटिवेशन काय असू शकेल? कदाचित त्याला हे माहिती असणार आहे की आपण ही जी वस्तू पॅक करतोय ही कोणाचं तरी अडचणीच्या वेळेला जीव वाचवणारी आहे. त्यामुळे ते अतिशय कंटाळवाणं कामसुद्धा अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने करत असतील. पण कॅप्टन प्लमच्या हे मनात येतं की आपण तर त्याला कधीच थँक्यू, गुड मॉर्निंग काहीही म्हणत नव्हतो. त्याचं कारण विचार करताना त्याच्या लक्षात येतं की आपण त्या युद्धनौकेवरचे एक अत्यंत शूर असे फायटर जेट पायलट होतो आणि ती व्यक्ती एक साधी खलाशी होते. त्यावेळेला त्याच्या हे लक्षात येतं की कुठल्याही दिसणाऱ्या मोठ्या एखाद्या यशामागे अनेक न दिसणाऱ्या लोकांचाही सहभाग असतो आणि अनेक न दिसणाऱ्या लोकांनी ही जी पॅराशूट पॅक केलेली असतात ज्याचा आपल्याला संकटात उपयोग होतो. आणि मग पुढे विचार करताना त्याच्या हेही लक्षात येतं की हे तर फक्त फिजिकल पॅराशूट झालं. अशी वेगवेगळ्या प्रकारची मेंटल पॅराशूट, इमोशनल पॅराशूट, स्पिरिच्युअल पॅराशूट ही आपल्यासाठी कोणतरी पॅक करून ठेवतं, ज्याचा वापर आपल्याला प्रत्येक संकट काळात होत असतो. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तो त्याचं लेक्चर देताना हा किस्सा ऐकवत असे आणि हा किस्सा ऐकवल्यानंतर सर्व प्रेक्षकांना विचारत असे, हू इज पॅकिंग युअर पॅराशूट? मित्रांनो, किस्सा ऐकून अंगावर काटा आला ना? हाच प्रश्न आपणही सगळ्यांनी करूया की हू इज पॅकिंग आवर पॅराशूट? मित्रांनो, आपल्यासाठी सुद्धा आपले अनेक मित्रमंडळी, सहकारी, जोडीदार किंवा पालक हे अशाच प्रकारे पॅराशूट पॅक करून ठेवत असतात. कित्येक आपल्याला अनोळखी असणारी माणसं देखील आपल्यासाठी अशी पॅराशूट पॅक करून ठेवत असतात. तर मित्रांनो, यापुढे कधीही जेव्हा एकटं वाटेल किंवा संकटाने घेरलेलं आहे असं वाटेल त्यावेळेला या पॅराशूट्सची आठवण करा, त्यातलं योग्य पॅराशूट वापरा आणि त्या संकटातून बाहेर पडा, जेणेकरून त्या सगळ्यांनाही म्हणता येईल इट हॅज वर्क्ड. आणि मित्रांनो, या सगळ्यांचा आभारी राहायला विसरू नका. तसंच आपणही कोणासाठी तरी पॅराशूट पॅक करायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्यालाही कधीतरी म्हणता येईल यस इट हॅज वर्क. मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आवडला असेल तर लाईक करा आणि पॅराशूटबद्दलचे तुमचे अनुभव मला कॉमेंट्समध्ये लिहून कळवा.
आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. अशाच मोटिवेशनल गोष्टी ऐकण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.